आमच्या डीएस न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। नमस्कार, मी अश्विनी पुरी, डीएस न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा। संगमनेर तालुक्यातील साकूर येथील रमेश फिरोदिया महाविद्यालयामध्ये पालक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। नुकत्याच डॉक्टर हेमलता राठोड यांनी महाविद्यालयाच्या नूतन प्राचार्यपदाचा पदभार स्वीकारलाय, त्यामुळे त्यांच्या अनेक वर्षांचा अनुभव घेता त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयामध्ये विद्यार्थी आणि महाविद्यालयाच्या दृष्टीने नवनवीन उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे। नव्यानेच प्राचार्य पदाचा पदभार स्वीकारताच डॉक्टर हेमलता राठोड यांच्या अध्यक्षतेखाली महाविद्यालयामध्ये प्रथमच पालक मेळावा संपन्न झालाय। यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर सचिन घोलप, वाणिज्य विभागाचे प्रमुख प्राध्यापक रणजित गिरी, कला विभागाचे प्रमुख कल्पना शेळके आदी मान्यवर उपस्थित होते। तत्पूर्वी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करत कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। तसेच विशेषतः पालक मेळाव्याला येणाऱ्या प्रत्येक पालकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले। यावेळी उपप्राचार्य डॉक्टर सचिन घोलप यांनी विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन केले। तसेच विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने विविध माहिती पालकांना दिली आहे। त्यानंतर पालकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, तसेच पालकांनी देखील सूचना केल्या। पालक मेळाव्यानंतर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर हेमलता राठोड यांनी डीएस न्यूज 24 शी संवाद साधला। यावेळी त्यांनी काय माहिती दिली आहे बघूया। मी प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर हेमलता अरविंद राठोड, साकूर येथील रमेश फिरोदिया महाविद्यालय या ठिकाणी या शैक्षणिक वर्षापासून प्राचार्य पदाची धुरा सांभाळत आहे। आणि मनात असा एक विचार आला की या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी आपण काहीतरी योजना राबवल्या पाहिजेत की जेणेकरून या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल आणि स्वयं कौशल्य जे काय असतील, सॉफ्ट स्किल असतील, जे काही त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत त्या पालकांपर्यंत गेल्या पाहिजे या दृष्टिकोनातून आज आम्ही पालक मेळाव्याचं आयोजन केलं होतं। आणि या पंचक्रोशीतील सर्व पालकांचं मी फार मनापासून आभार मानते की फार मोठ्या बहुसंख्येने आज हे पालक आमच्या महाविद्यालयामध्ये आपल्या पाल्याविषयी जाणून घेण्यासाठी ते या महाविद्यालयात आले होते। आणि त्या अनुषंगानं आम्ही वर्षभर जे जे काही उपक्रम सादर करणार आहोत किंवा जे काही राबवणार आहोत त्याची एक थोडक्यात पार्श्वभूमी आम्ही पालकांना समजावून सांगितली आणि सगळ्या उपक्रमांचं या पालकांनी मनोभावे त्याचा स्वीकार केला आणि आपल्या पाल्यांना जास्तीत जास्त त्याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी त्यांनी एक आश्वासन आम्हाला दिले आहेत। खूप साऱ्या योजना आहेत आणि त्या आम्ही या महाविद्यालयाच्या मार्फत आम्ही सुरू करण्याचा प्रयत्न करत आहोत। तर आशा आहे की हे सर्व उपक्रम आपल्या सर्वांच्या सदिच्छेने पूर्णत्वात जावो आणि आमचं हे महाविद्यालय या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये फिरोदिया महाविद्यालय म्हटलं की अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या पाहिजेत, अनेकांच्या नजरा आल्या पाहिजेत। अगदी संगमनेरवरून सुद्धा मुलं कुठे ॲडमिशन घेतो बाई बाबा, कुठे ॲडमिशन घेते बाई, तर त्यांनी म्हटलं पाहिजे की आम्ही साकूरच्या फिरोदिया कॉलेजमध्ये ॲडमिशन घेत आहोत। असा आम्हाला एक आमचा ठसा या ठिकाणी निर्माण करायचा आहे। आणि याच्यासाठी सर्व जे काही पालक आहेत त्या पालकांना आम्ही आज आवाहन केलं, त्यांनी देखील उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला। अनेक पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले, मग त्यामध्ये मोबाईल असेल, त्यांची सुरक्षितता असेल, मुलांचा अभ्यास असेल आणि आम्ही त्यांना ॲश्युअर केलं की तुम्ही केव्हाही आमच्याकडे या, तुमच्या पाल्याविषयी शंका विचारा आम्हाला, आपला पाल्य काय करतो काय नाही आमच्याकडे विचारणा करा, तुम्ही स्वतः त्यांच्याकडे लक्ष द्या, जातीनं लक्ष द्या, मुलींच्या आहार विहाराकडे लक्ष द्या की जेणेकरून एक आपण सुदृढ पिढी आपल्या घरापासून निर्माण करू आणि समाजामध्ये एक आदर्श निर्माण करू असा एक विश्वास देखील या पालकांनी आज व्यक्त केला। आणि खूप सुंदर आजचा हा पालक मेळावा संपन्न झाला। अनेक पालक उपस्थित राहिले, म्हणजे मला अपेक्षा नव्हती की इतक्या मोठ्या संख्येनं हे पालक येतील, परंतु फार मोठ्या संख्येनं आज पालक उपस्थित राहिले। आणि याच्यातून हे दिसलं की आजचा पालक आपल्या मुलाविषयी, आपल्या मुलीविषयी किती सजग आहे, किती जागरूक आहे, कारण त्यांच्या प्रत्येकांच्या मनोगतातून आपल्या पाल्याविषयीची तळमळ, जागरूकता ही त्यांच्या बोलण्यातून दिसत होती। आणि अशा दृष्टिकोनातून आजचा हा पालक मेळावा संपन्न झाला। त्याच्यामध्ये आमचा सर्व स्टाफ, त्याच्यानंतर शिक्षकेतर कर्मचारी, हे सर्वांनी याच्यासाठी मोठ्या प्रमाणात योगदान दिलं। त्या सर्वांचं आज प्राचार्य या नात्याने मी अभिनंदन करते। या पालक मेळाव्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्पिता पुरी हिने केलं,
तसेच प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी महतू खेमनर यांनी केले, तर आभार लेंडे यांनी मानले. DS न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, साकूर. अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा DS न्यूज 24. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.